पंकज या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतो आणि मला बांद्र्यामध्ये 26 वर्ष झाली. त्यांना इथे बसलेली सगळी जी मंडळी दिसते आपल्याला ही कोकणातली माझ्या सगळ्या ह्याच्यातली ही सगळी माझी मंडळी आहेत आणि अगदी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा एक तरुण मुलगा ज्या पद्धतीने काम करतो त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याचं इथे जोरदार टाळ्याने स्वागत करू. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या या आपल्या भागातल्या आमच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षा गायकवाडजी, माझे मित्र आणि खासदार, राज्यसभेचे खासदार, माजी मंत्री आणि एक चळवळीतला एक बुलंद आवाज, याही बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असेल नसेल पण सांगतो. मग भाई संगारे असतील, मनोज संसारे असेल किंवा अगदी रामदास आठवले असू द्या, सुरुवातीच्या काळाला जर आपल्याला आठवत असेल, ही सगळी चळवळीतली जी माणसं आहेत, मग अगदी आमचे TM कांबळे असतील, ही सगळी चळवळीतली माणसं अगदी तुमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा देऊन चळवळीमध्ये काम केलेला भाई जगताप एक कार्यकर्ता आहे. पद लागत नाहीत आम्हाला. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण आंबवड्याच्या आजूबाजूचे सगळे गावाले आहात. मन्नतगड तालुका, दापोली तालुक्यातले आपण सगळे आहात आणि अनेक वेळेला मी आपल्याला या गोष्टीचं अनेक वेळेला आपल्याजवळ चर्चा केल्या आणि त्या आंबवड्याला खऱ्या अर्थाने जर विचाराची पंढरी आपण म्हणू तर ते आंबवडे आहे. आणि तिथे बाबासाहेबांचं ज्याच त्यांच्या घरावर राहत्या घरावर जे त्यांचं जे हे उभं आहे, खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे आपण हे उभे केलेले आहेत, परंतु आंबवड्याला जे उभं राहिलं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा फार मोठा हात आहे. आणि म्हणून 2 पिढ्या आम्ही ह्या सगळ्या विचाराशी संबंधित आहोत. आनंद वाटतो येताना ह्या सगळ्या कार्यक्रमाला, आनंद वाटतो या सगळ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा तरुण सगळे सामील होतात. या विभागातले आमचे नगरसेवक सुद्धा, आसिफ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, बाकीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून फार मोठं भाषण नको, कारण मला सुद्धा निघायचं आहे, हांडोरे साहेबांना सुद्धा निघायचं आहे, कारण मला अनेक कार्यक्रम याच्या पुढे सुद्धा आहेत आणि फार जवळच्या काही कार्यकर्त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे मला जायचं आहे. आणि म्हणून आपण सगळे, विशेषतः खार दांडा, त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, या इकडे आमच्या बांद्र्याचा काही पालीपठार, आणखीन तो सगळा परिसर असेल, आपण सगळे ज्या वेळेला माझ्याकडे काही कामानिमित्त ज्या वेळेला आपण आलात त्या वेळेला आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न केला. पंकज आपला प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे येत असतो आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना या शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांचा सध्याचा प्रवास हा अतिशय कठीण काळातनं आपण चाललो आहोत आणि आजच या विचाराची सगळ्यांना आवश्यकता आहे. तुम्हाला आणि आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य, तुम्हाला आणि आम्हाला मिळालेली देशाची घटना, देशाचं संविधान आज सगळ्यात जास्त जर त्रासामध्ये कधी असेल तर ते आज त्रासात आहे, याची जाण तुम्हाला आणि आम्हाला राहिली पाहिजे. दुर्दैवाने या देशाची लोकशाही आणि लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या निवडणुका ह्या अतिशय वाईट वळणावर आहेत. मला हे नम्रपणे का सांगायचं आहे की 1-2 दिवसामध्ये
जे काय तयार होतं आपल्या विभागामध्ये आणि ज्या पद्धतीने हे लोक आपल्या संविधानच चिरडायला निघाले नाहीत तर लोकशाही चिरडायला निघाले आणि ती लोकशाही वाचली तर तुम्ही आणि आम्ही वाचू, तुमचा आणि आमचा आवाज वाचेल याची जाण तुम्हाला आणि आम्हाला असली पाहिजे. आणि म्हणून ते 2 दिवस जे गडबडीचे असतात त्या 2 दिवसामध्ये जे काही घडतं मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, सांगणार नाही, पण त्या 2 दिवसाने आपण आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांचं वाटोळ करतोय याची जाण कुठेतरी मनामध्ये आपल्या मनामध्ये असली पाहिजे. हा संघर्ष असा राहीलच, आम्ही संघर्षमय राहिलो. आपलं सत्ता असताना सुद्धा कामगारांचा संघर्ष इतका उभा केला तो आजही अबाधित आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विशेषतः पंकज तुझ्या सगळ्या प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकारी आणि आपल्या विभागातले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ह्या आनंदाच्या क्षणी, कारण हा आनंदाचा क्षण आहे, आपण आज जयंती साजरी करतोय, आज त्या आनंदाचा क्षण आहे, त्यावेळेला मी आपल्याला सगळ्यांना एकच गोष्टीची विनंती करणार आहो किंवा आहे की आपल्या सगळ्यांना आता संघर्षाची भूमिका घेऊन लढावं लागेल. मुंबई असेल अख्ख्या देशभरामध्ये. आणि आपल्याला माहिती असेल की आमचे जननायक काँग्रेस पक्षाचे नेते, आदरणीय विरोधी पक्ष नेते आपल्या संसदेमधले, त्यांनी जे सांगितलं होतं जात निहाय या झाल्या पाहिजे, संपूर्ण देशाभरची जात निहाय चौकशी झाली पाहिजे, त्याचा संपूर्ण जो हे येईल उद्या लोकांसमोर आलं पाहिजे. आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे, जितनी संख्या उतनी उनकी भागीदारी. हे सांगण्याचं धारिष्ट एकच नेता आमचा करू शकतो, त्याचं नाव राहुल गांधी आहे. हे तुम्हाला आणि आम्हाला नाकारता येणार नाही. आणि आज तो संघर्ष गेली अनेक वर्ष तो माणूस आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी या आधुनिक जगामध्ये सुद्धा 6000 किलोमीटर चालतो आणि तो फक्त एकाच गोष्टीसाठी, संविधानाचं पुस्तक हातात घेऊन संविधान वाचूया, देशाची लोकशाही वाचूया या विचाराने चालणारा आमचा नेता. याच्या सगळ्या गोष्टींच्या या ठिकाणी उल्लेख करत असताना आपल्या सगळ्यांच्या या चळवळीमध्ये या सगळ्या या आता जी काय देशभरामध्ये जी काय अवकळा आली त्याच्यामध्ये तुम्हाला आणि आम्हाला भाग घ्यावा लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. भाई अतिशय